हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय. ओम श्री कुलदेवताय. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026, शैलवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सायंकाळी 6:29 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. रात्री 8:05 मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो गंड योग आहे. रात्री 11:43 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 6:51 कौलव करण्याला सुरुवात होईल. सायंकाळी 6:29 तैथिल करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6:14 गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मेन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. आणि ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. तेव्हाच आपला त्रास कमी होईल मित्रांनो. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते की आपण सूर्योदय सकाळी 6:16 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:58 असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडू. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राधे प्रवर्त मानसते ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सराने ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे मंदवासरे आश्लेषा नक्षत्र गंड योगे पालव करणे नवमी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर घेऊन संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:51 असणार आहे आणि यानंतर कर्णामध्ये बदल होईल, कौलवकरण सुरू होईल. याची मर्यादा सायंकाळी 6:29 असणार आहे. आणि या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यामध्ये धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काल याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10, 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29, 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले मे, दिनांक 3, 6, 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14.
वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 1 मे मुहूर्त दिनांक 7 मे, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवताचा अभिषेक केले गरजेचे राहते. तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत असतात. अन्यथा त्यांना खंडित म्हणून त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्याने त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण करू. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये सायंकाळी 6 वाजून 29 मिनिटांपर्यंत दत्तयोग असणार आहे. हा जनन शांती संबंधी योग आहे मित्रांनो. या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची विधिवत पंडिताच्या माध्यमातून. आणि यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. नवमी श्राद्ध कर्म आहे. नवमी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. तर अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.